सो हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. सो तुम्हाला बॅकग्राऊंडवरून तर कळतच असेल की मी कुठेतरी दुसरीकडे आहे. तर मी आले माझ्या मामाकडे. लास्ट 2 दिवस झालं मी इकडेच आहे. तर बरं काहीतरी करूया, बघूया काय काय होते. मामाच्याकडे आलो तर दिवसभरात ते तुम्हाला दाखवूया. सो बघूया आमची मामी काय करते, ही श्रेयस शुभम काय करतात, मामा काय करतात, सगळ्यांना भेटवते तुम्हाला. मी छोटे मामाकडे पण जाणार आहे, तिथे त्यांना पण भेटवीन. आपण आपल्या माईच्या इकडे पण जाऊ. माई पण आमची इकडेच राहते म्हणजे पाणजूला. सो तिच्या घरी पण जाऊया, फिरत राहू. अख्खा व्लॉग आपण आज मस्त सगळं दाखवते तुम्हाला. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. क्रेझी तर होणारच आहे, काहीतरी असेलच याच्यामध्ये. एक ना एक काहीतरी छोटं मोठं कांड होतेच एका व्लॉगमध्ये. सो देखते, चलो. आमची मामी आहे ना, आज मला पुरणपोळीचं सारण बनवायला शिकवणार आहे. सो उसका ही तयारी चल रहा है. तो अभी हम देखते हैं क्या कर रही है वो. मामी काय करतं? डाळचं वजन करायला लागले. म्हणजे ती मला थोडं कमी प्रमाणामध्ये शिकवणार आहे, कारण मामीचं जरा क्वांटिटी जास्त असते. तुम्ही बघू शकता की ही तिची क्वांटिटी आहे आणि माझ्यासाठी तिने करत घेतले. आणि श्रेयश काय करते? ओहो, हमारे लिए पेय पदार्थ बना रहा है. लाडका भाऊ शुभम काय करत आहे इकडे? याचं वर्क काय खपत नाही बाबा. याला जाम काम असते, त्याचं संपतच नाही. वर्क फ्रॉम होमच्या नावावर तो पूर्ण डे नाईट शिफ्ट करून देते. ऑफिसवाल्यांवर खूप दया करतो तो. काय रे, बघा बघा, खूप इंट्रोवर्ट मुलगा आहे. काढत तू बडबड, मला काहीच फरक पडत नाही. आणि बघूया, मामा तर नाही आहे, मामा आमचे गेले ऑफिसला. काय कसं बनवते? पाणी टाकून ठेवायचं 2 तास. त्याच्यामध्ये डाळ फुगवण्यासाठी. चला, ही बघा, ही आता डाळ भिजत टाकले. ही 2 तासानंतर फुगेल म्हणजे ती. आणि मग त्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी सारण बनवणार आहे, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन. हे हर्षल, हॅलो. हर्षलला पाठवलं दुखनावं सोडा आणायला. आता आम्ही पायनॅपलचं ज्यूस बनवत आहेत. लाईक उसमें भी जलजीरा और सब्जा वगैरे डाल रहे. सोडा इकडे आणलेला आहे. एक भाऊ रागावलेला आहे आणि तो घरी गेला आहे निघून रागाच्या भरात. पहिला मान हर्षलला दिलाय. हर्षल कसं आहे? मस्त आहे. नाही, एवढं पॉज घेतलास. आता हे मी घेते. टेस्टी. देखो गाइस, अब हमारा जूस पी के हो गया है. आणि आता काय, आता आम्ही झोपू. मी आले त्या दिवशीपासून माझं तेच चालू. सकाळी उठायचं, खायचं, दुपारचं जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी उठायचं, नाश्ता करायचा, परत खायचं, झोपायचं. बस इतना ही मेरा सायकल चले जा रहा है. मम्मीने मला एक मकसदसाठी इकडे पाठवलेलं, तो मी जराही साध्य करत नाही आहे. आमचे श्रेयश पण आम्हाला त्या मकसदवरून हटवत आहेत. का विसरला? जाऊ दे, सोड. नाही, काय नाही. आता मी झोपते आणि परत इव्हनिंगला तुम्हाला भेटते. तर चला. 3 hours later. गाईज, मस्तपैकी झोपलेलो 2 ते 3 तास आणि आता उठले. सो आता मामी आमची लागले तयारीला. ती लोणच्याचं प्रिपरेशन, म्हणजे लोणचं बनवायचं आहे, तिला ऑर्डर आहे त्याचं. इथे आहेत आंबे, जे किती दिवस झालं सुकवलेत, म्हणजे मीठ आणि हळद लावून. मामी सांगेलच तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचं बोललेली ना मी तुम्हाला, सो ते पण आहे. सो बघूया, चला. बघा, मामी आमचे बसले, पण तिने ते आणि त्याच्यानंतर तिकडे ये लोणच्यासाठी करून ठेवले. जसे काय ये दालचिनी आहे, धन आहे, बडीशेप आहे आणि राई पावडर आहे. आणि इथे डाळ ठेवले पुरणपोळीची. और एक अलग आहे, दुसरी डाळ अजून वाफवायची आहे. नाही बघा, मग ही बघा, तेच मी करते. छोटं कसं झालं, ही बघा इकडे. चला दाखवतो मी तुम्हाला पुढचं. मामीच्या मार्गदर्शनावर मी करायला घेतले. मी गरम पाण्यामध्ये डाळ वाफवायला घेतले. आता थोडं कांदा मीठ
बघा याच्यामध्ये आता हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकले. आता हे म्हणजे याला एकच शिट्टी घ्यायचं बिकॉज ते 2 तास भिजवलेलं होतं ना पाण्यात म्हणून. आणि आता याचं मी कुकरला लावते म्हणजे याला एक बाफाला ठेवते. बघा इथे जे धना आणि दालचिनी वगैरे ते वाटायला घेतले, अशी पेस्ट करायला लागली बारीक. आणि ते मामीनी गुळ कापायला लागले, गोड लोणचं बनवायला घेतले. आणि अजून हे तिथं झालेलं गोड लोणचं आहे. हे बघा. हां तुम्हाला ऑर्डर द्यायची तर तुम्ही देऊ शकतात. मी तुम्हाला इथे देईन मामीचा नंबर वगैरे. तर डाळ वाफून झाले आणि आणि पाव किलो होती डाळ. तर हे गूळ आहे इकडे, सो ते पण पाव किलो घेतले. आणि आता ते याच्यामध्ये कुकरमध्येच पुन्हा आपण ती डाळ टाकायला लागली. सो मग त्याचं आता पुरण बनवायचं आहे. सो मी ते दाखवते तुम्हाला कसं काय, जसं मामी सांगते तसं. ती हे बघा आता हे गरम गरम स्मॅश करायला लागले, लगेच स्मॅश होते. यू कॅन सी हिअर ऑलमोस्ट आता पुरण तर होत आले. म्हणजे आता ते शिजवत देतो. टाईम लागेल अजून, टाईम लागेल. जसं होतं तसं ह्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त गूळ आणि डाळच आहे जे आता स्मॅश केलं. ओके बघा एक साईडला माझंवालं छोटंसं पुरण आहे आणि एक साईडला ह्याचं बघा केवढं बल्कमध्ये. श्रेयश भैया देखो टावेल बिवेल लेके पुरा हां त्याला गरम होते. मामीने इथे पूर्ण लोणच्याचं सेटअप मांडला आहे. आता आपण तिकडे पण जाऊया. ती बघा बरण्या भरायला लागले. ही तिची ऑर्डरचं आहे. 1 किलो आधा किलो का वो पैक कर रही है अभी और इधर हमारा ये चल रहा है. हे पुरण झालेलं आहे आणि ह्याचं अजून बाकी आहे. याची थिकनेस बघा आणि याची बघा. म्हणजे आधी हे पण असंच होतं, आता झालं हे बघा. त्याच्यात जायफळ टाकायला लागले आणि मग ते वाटायचं आहे. मी दाखवते तुम्हाला सगळं काही. माझ जोडला तुम्ही पण शिका. वाटायला घेतले. गरम गरमच वाटलं का लगेच चांगलंशी वाटते ते. असं आपल्याला टीप मिळालेली आहे. थांबा हे बघा थोडं झालं. कॅमेरामॅन आपला जरा बरा नाही पण ठीक आहे आपण ॲडजस्ट करू त्याला. हे बघा आमचं पुरण करून झालेलं आहे. अजून ते मोठंवालं ऑर्डरचं बाकी आहे. हे ह्याचा मसाला पण झाला आहे. इथे लोणच्याचे आंबे आणि हा लाडका भाऊ शुभम. एक साईडला पुरण झालेलं आहे. आता मामीने घेतले लोणचं भरायला म्हणजे गोडवाला. हे त्याचा मसाला आहे, दाखवते मी. हे पावडर होती ती आता वाटलेली जी तुम्ही बघितलेलीच. आणि मसाला टाकायला लागला आहे आणि तेल आहे. सो याच्यामध्ये टाकतील ते आणि गूळ पण बिकॉज गोड लोणचं भरायला घेतले. आता इकडे बघा हे सगळं ऑर्डरचं झालेलं आहे भरून. आणि हे पण मे बी ऑर्डरचंच आहे ना. आणि तिखटवाला पण भेटते, त्याचं पण मामा गेलेत आंबे आणायला. गूळ आहे, तेल थोडं गरम केलेलं आणि मग थंड करून टाकलं. हे बघा आता हे ना त्या मसाल्यामध्ये मिक्स करायला लावले आंबं. कलर देख रे हे हो एकदम हा काही बोलू म्हणजे अगदी मुरत ठेवतील. याच्यामध्ये ते वरती खाली करायचा. किती दिवस ठेवायला लागेल हे असा गुळाला 8 दिवस लागतात. रोज वरती खाली करायचा. ओके गुळ आहे ना म्हणजे गुळाचा पाक म्हणजे असं तेल होते आणि तेल पण असतेच त्याच्यामध्ये. ते मग असं मग त्याच्यामध्ये तेल होईल. अजून तेल ॲड करतील का? थोडंसं करतील ना. ओके आता हे लोणच्याचा डब्बा आहे म्हणजे पहिला पण ह्याच्यातच लोणचं होतं, त्याच्यात भरून ठेवलं. आणि आता हे दुसरंवाला पण आता जे नवीन बनवले ते पण ह्याच्यात भरून ठेवायला लागले. म्हणजे प्रॉपर एकातच राहते ते. A few moments later. लोणचं बिंचं सगळं करून झालेलं आहे. आणि आता दहीपुरी म्हणजे बनवले ऑलमोस्ट. आता आम्ही खायला लावले. त्याची काय तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवली ते श्रेयसनी केले. श्रेयस आणि मामीने त्याला हातभार लावला आहे. आणि आमचं फक्त खायचा रोल आहे. ही बघा चटणी बरोबर मस्त बनले. सकाळपासून मी खातच आहे. आणि याची तर आपण म्हणजे रेसिपीचाच व्लॉग झाला यो अख्खावाला. मस्त झाले मस्त.
ये बघ ये बघ त्याला दाखव. हा बघा आमचा लाडका भाऊ शुभम आता दहीपुरी खात आहे. आणि तिचे मामा आमची मामी नाही मामी मास्टरमाइंड मामी. हा. चला आता मी पटापट खातो आणि आम्हाला जायचं आहे छोटे मामाची इथे. सो पटापट खाऊन घेतो आणि मग तिथे जातो. One eternity later. गाईज अभी हम जा रहे बारके मामाच्या घरी. नानाकडे. येस गाईज आता मी आलेली आहे आमची छोटे मामाची इथे. हे बघा आमची मामी ते कांदे कापत आहे आणि आमच्या मामाने मला थंडा वाढलाय. माझ्या वाटणीचं घेवायचं आहे मला. ही बघ दाखवतो. हे बघा धैर्यानी बघा खाली पाडलं जरा पीत नाही. आई आले आई कशा आहेत आई. हे बघ हे तू हर्षल काय गेला आंघोळ करायला गेला. हे काय मस्ती आहे या. हे बघ आमचा मामा. हॅलो हॅलो. अरे बजायला. अगं बाई अगं बाई. हाँ. देख रहे हो पैसा चल रहा है मेरा ट्रीटमेंट. हा हा कशाला ओरडतोस. धैर्य काय करत आहेस तू. आता धैर्य बघा कसं कार्टून लावेल. धैर्य स्वतः एक कार्टून आहे ना त्याला बघा कार्टून बघायला पाहिजे. धैर्य आई बघ. आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही आईस्क्रीम खात आहे. म्हणजे लाईक कुल्फी आहे कुल्फी आहे. हे बघ आता मला माईकडे पण जायचं आहे. आम्ही फिरतच आहे. माईकडे जाऊ तेव्हा पुन्हा दाखवते तुम्हाला माझ्या अंगावर पडलं. चलो चलो बाय बाय थँक्यू. हे बघ हे बघ नेहमी रागवलेला भाऊ. आवडूचा बारकाने पण चाय टिकू केवढा मध्ये देते त्याचा. चला गाईस माईकडे चाललेच आम्ही. पण ती माई वगैरे कुठे गायब झाले दोघं जण काय माहिती. भाऊजी आणि माई मे बी ती चालायला गेले आणि ती एकदम त्या साईडला अंधार आहे. एवढा एवढा ग्राउंड आहे यांचा पांडूचा. आणि आता तिथे चाललेत बघू. अंधेरी रात में हम ढूंढने जा रहे हमारी बहन और जीजू को. देखते हैं ढूंढ पाते हैं या नहीं. ही बघा कोणला दिसते. ही बघा हे नवरा बायको ही दोघं जण रात नाही दिवस काही ना काही भटकत बसतात. हा का आहे का नाही तुम्हाला घर वीर आहे का नाही. नाही नाही हवेवर बसले. हवा येते हा. हॅलो भाऊजी बघा रात्रीचं 12 वाजले आणि हे भाऊजी बघा आमचं काय करायला लागले आणि खाजरं गेले. ओ भाऊजी बस झालं चला जा झोपा आता. हे आणले दाखव ग. अजून आणताय भाऊजी. अरे त्या बाजूला तला आहे तरी पण माणूस गेलाय. ऐकत नाही. आणि आमचं लाडका भाऊ शिवम भागताना तर त्याला काय वाटते का म्हणजे नुसतं पलत राहते तो. ए थांब मी पण येणार जोडीला. गोड ना चला 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 बाय बाय. चला बाय करा बाय बाय. गाईज बघा गाईज इकडे एकदम आम्ही कुठे आलतो काय माहिती. त्यांची खाडीन काही आणले ते आणि भाऊजीने भाऊजीने आणले ग्राउंडमध्ये. आता मी चालतो पण मी बसलेलं 1-2 ते 3 तास 2 तास तरी बसलंच असेल वार्ता ठोकत इकडच्या तिकडच्या. ही आमची माई. आणि आता आमचं झाले सगळे काय बोलून आम्हाला काहीतरी आठवलं म्हणून आम्ही चाललो घरी. आणि बघा हे भाऊजी आणि शुभम इकडे चालले. दिसते का तुम्हाला. हां पूर्ण अंधार आहे तर काय दिसत नाही. जाऊ दे. सो आजचा आपला ब्लॉग मी इथे सेंड करत आहे. म्हणजे चांगल्याशी झाला आहे. तुम्ही अख्खा बघितला असेल तर